काय होतं की बऱ्याच जणांना ढोबळी मिरची आवडत नाही, पण आज आपण अशी भाजी बनवतोय जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. ही भाजी बनवताना आज आपण असा एक मसाला बनवलाय जो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यावर 10 ते 15 दिवस आरामशीर टिकतो. त्याचबरोबर ही भाजी तुम्ही प्रवासाला देखील नेऊ शकता. तर मग जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी सगळ्यात आधी काय केलं, पाव किलो ढोबळी मिरची घेतल्या. तर ढोबळी मिरची घेताना छान अशा छोट्या पाहूनच घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर एकसारख्या निवडल्या. आता इथं घेतलेल्या ढोबळी मिरचीचं देठ काढलं आणि अशा पद्धतीने वांग्याला जसं आपण चीर देऊन घेतो त्याच पद्धतीने चीर देऊन घेतल्यात. ह्या ढोबळी मिरचींमधल्या मी बिया काढून घेतल्या नाहीयेत, तुम्हाला जर का काढायच्या असतील तरी सुद्धा चालेल. आता आपण मसाला बनवतोय, तर त्यासाठी एका भांड्यात अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आणि ह्यामध्ये पाववाटी बेसन घालायचं. बेसन मी भाजून वगैरे घेतलं नाहीये. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा गोडा मसाला घालायचा, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला इथं मी घातला. तुमच्या घरात जर कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला नसेल तर तुमच्या घरात जो कुठला मसाला असेल तो इथं तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा काळा मसाला. नंतर ह्यात जिरे घालायचे, तर साधारणतः 1 चमचा जिरे घातले. चवीपुरतं मीठ घालायचं. हळदही घालायची, तर साधारणतः पाव चमचा हळद मी घातली. 2 चिमूट हिंग घालायचा. आता इथं मी 1 चमचा कुटलेले धने घातले. काय केलं, 1 चमचा कच्चे धने खलबत्त्यामध्ये हलकेसे जाडसर कुटून घेतले. त्याचबरोबर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं बारीक अशी चिरून घातली. आता ह्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे, तर साधारणतः पाव वाटी बारीक अशी कोथिंबीर चिरून घातली. आता मसाल्याला चांगलं असं बाइंडिंग येण्यासाठी काय केलं, अर्धा पळी कच्चं तेल घातलं. आता हे घातलेलं साहित्य चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. तर हा मसाला बनवताना आपल्याला कोणतंही साहित्य एक्स्ट्राचं भाजून घ्यायचं नाहीये. घरातलेच साहित्य आणि मसाला वापरून मस्त आपण हा मसाला तयार करून घेतलाय. हा मसाला वापरून तुम्ही कोणत्याही भरल्या भाज्या बनवू शकता. इथं पाहू शकताय हा मसाला आपला तयार झालाय. असाच मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर 10 ते 15 दिवस आरामशीर टिकतो. तर आता हा लगेचच मी वापरणार आहे. तर त्यासाठी काय केलं, चिरून घेतलेल्या ढोबळी मिरचींमध्ये एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला ढोबळी मिरचीमध्ये भरताना जमेल तितका दाबून दाबून भरून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता अशा पद्धतीने मसाला भरून घेतला. आणखी एक मिरचीमध्ये तुम्हाला हा मसाला भरून दाखवते. काय करायचं, अंगठ्याच्या साह्याने प्रेस करत हा मसाला ढोबळी मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. तुमच्याकडे ढोबळी मिरचीला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. इथं पाहू शकता अशा पद्धतीने दुसऱ्या ढोबळी मिरचीमध्ये सुद्धा मसाला भरून झाला. अशाच पद्धतीने सगळ्या भरायच्या. सगळ्या ढोबळी मिरची इथं माझ्या भरून झाल्या. उरलेला मसाला सुद्धा त्यामध्येच ठेवला. आता आपण फोडणीची तयारी करतोय, तर त्यासाठी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 पळी तेल गरम करायचं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यावर लगेचच भरून घेतलेल्या ढोबळी मिरची घालायच्या आणि जो उरलेला मसाला होता तो सुद्धा घालायचा. काय होतं, ढोबळी मिरचीमध्ये तो सुद्धा छान असा परतल्या जातो. ह्या फोडणीमध्ये आपल्याला मसाले वगैरे घालण्याची गरज नाहीये. ढोबळी मिरचीमध्येच आपण सगळे मसाले घालून घेतले. फक्त आपल्याला मोहरीचीच फोडणी करायची आहे. आता इथं पाहू शकताय 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतवून घेतलं. आता झाकण ठेवायचंय आणि वाफेवरती 15 ते 20 मिनिटांसाठी मंद आचेवरती ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आता आपण काय केलं, गॅस बंद केला आणि असंच आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. काय होतं की ज्यावेळेस आपण भाजी शिजवतो, एकही थेंब पाण्याचा वापर ज्या भाजीमध्ये आपण करत नाही, त्यावेळेस काय होतं की पाणी नसल्यामुळे भाजी आपली कडक बनते. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, झाकण ठेवून असंच आपल्याला 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून झाल्यावरती मस्त असं राहू द्यायचं. त्यामुळे काय होतं, भाजीला हलकासा मऊसूतपणा येतो. 5 ते 7 मिनिटानंतर आता आपण झाकण काढल्यावर पाहू शकताय एकही थेंब पाण्याचा वापर न करता बनवलेली, पाहूनच तोंडाला पाणी येईल अशी भरली ढोबळी आपली तयार झाली, जी की बनवायला अगदी सोपी आहे. चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता. ही भाजी 2 ते 3 दिवस टिकते, त्यामुळे एकदा बनवून ठेवल्यावर केव्हाही खाऊ शकता.
प्रवासाला नेण्यासाठी ही परफेक्ट असणारी भाजी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.